परभणीमध्ये प्रशासनानं संचारबंदी लागू केलेली आहे। आपल्यासोबत परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील आहेत। मोठ्या प्रमाणात दुकाने जाळण्यात आलेली आहे, तोडफोड करण्यात आलेली आहे। आता तर पोलीस उपाधीक्षकांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे। परभणीच्या इतिहासामध्ये ही पहिलीच घटना घडलेली आहे, काय सांगाल? एक कालची घटना ही दुर्दैवी घटना होती। त्याचा पडसाद आज शांततेच्या मार्गानं परभणी बंदचं आवाहन करण्यात आलं होतं, पण काही युवकांनी काही ठिकाणी दगडफेक आणि काही ठिकाणी गाड्यांच्या काचा फोडण्याचं सुद्धा या निमित्तानं घटना घडलेल्या आहेत। पण या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि हे मला वाटतं की प्रशासनाचं हे फेल्युअर आहे। प्रशासनानं जसं त्यांना इनपुट असतात सकाळपासूनच थोडं पोलीस बंदोबस्त वाढवला पाहिजे होता आणि 144 कलम जे आत्ता लागू केलेलं आहे ते जर सकाळी आमची मागणी होती जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हाधिकारी म्हणले की आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे, सकाळी जर संचारबंदी लागू केली असती तर ही अशा प्रकारची तोडफोड परभणी शहरामध्ये झाली नसती। परभणी शहर शांतताप्रिय शहर आहे, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र इथं गुण्यागोविंदानं आपलं जीवन जगत असतात। पण आजची घटना ही खऱ्या अर्थानं प्रशासनाचं जे फेल्युअर म्हणेल मी शेवटी आयजींना बोललो, शेवटी आयजीचं पथक इथं आलं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर फोर्स आल्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि आज तुम्ही पाहता की परभणी शहर आता शांत तशा प्रकारे आहे आणि भविष्यामध्ये सगळे समाजातील लोक एकत्र या निमित्ताने या शहरात राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। सर, दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्या घडामोडीमागे कोण आहे? कारण जो आरोपी आहे तो गर्दुल्ला असल्याची माहिती मिळालेली आहे, तो मद्यप्राशन करतो असं देखील पोलिसांच्या तपासणीमध्ये स्पष्ट झालेलं आहे। हे कसं घडलं असावं, कोण केलं असावं? नाही, माझी तर मागणी राहील येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये की CBI मार्फत त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कडक कारवाई तर निश्चित या निमित्तानं झालीच पाहिजे। कारण जशा प्रकारचा अवमान काल संविधानाचा करण्यात आलेला आहे यामागे कोणाचं षडयंत्र आहे का हे सुद्धा माहिती मिळाली पाहिजे। शेवटी तुम्ही पाहता महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीच्या मागे कोण आहे हे काय डिटेल तुम्हाला सांगायची गरज नाही। जशा प्रकारचं पोलरायझेशन होतं आहे हे पोलरायझेशन कुठंतरी रोखलं गेलं पाहिजे आणि सर्व समाजातील लोक एकत्र येऊन याचा आम्ही तर निषेध करतो आहे। पण आजची जी घटना घडलेली आहे यामध्ये टोटल प्रशासन फेल्युअर आहे। प्रशासनानं दक्षता घेतली असती तर ही वेळ शहरावर आली नसती। पण शेवटचा प्रश्न आहे, या सगळ्या परभणीच्या घटनेमध्ये किती दुकाने जाळल्या गेलेली आहेत, किती जण जखमी आहेत, पोलीस किती जखमी आहेत, तुम्ही माहिती घेतलेली आहे का? मी संपूर्ण माहिती घेतली। सकाळपासून मी शहरामध्ये फिरत होतो। काही ठिकाणी टू व्हीलर जाळण्यात आलेले आहेत, काही ठिकाणी गाड्यांचे काच फोडण्यात आलेले आहेत। संपूर्ण पंचनामा करण्याचे आदेशसुद्धा आम्ही दिलेले आहेत तहसीलदारांना, SDMला आणि पंचनामा करण्याचं कामसुद्धा शहरामध्ये सुरू आहे। शेवटी ही घटना घडायला नव्हती पाहिजे, या घटनेचं कोणी समर्थन करणार नाही, या घटनेचा निषेधच करतो आम्ही। पण ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना दुर्दैवी आहेत, येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनानंसुद्धा दक्षता घ्यावी आणि जशा प्रकारचे इनपुट त्यांच्याकडे असतात, सकाळी जर ही कारवाई झाली असती, सकाळपासून तर बंदोबस्त असला असता तर निश्चितच हे अशा प्रकारची तोडफोड झाली नसती, हे सुद्धा तेवढंच खरं आहे। नक्कीच तर हे परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील होते। परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे, जी जाळपोळ झालेली आहे, या संपूर्ण घटनेला पोलीस जबाबदार आहेत आणि पोलिसांनी योग्य वेळी निर्णय घेतला असता तर काही प्रमाणामध्ये या घटनेवरती अंकुश ठेवता आला असता असं राहुल पाटील म्हणाले आहेत। त्यासोबतच ही जी परभणीच्या इतिहासामध्ये जी घटना घडलेली आहे या संपूर्ण घटनेची CBI मार्फत चौकशी व्हावी आणि दोषी विरोधात कडक कार्यवाही व्हावी अशी देखील मागणी यावेळी आपण करणार असल्याचं डॉक्टर राहुल पाटील म्हणाले आहेत। संदीप नागरे, साम TV न्यूज, परभणी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।